हवा, बोल बोल, अशुद्ध पाणी आणि अशुद्ध जेवण केल्यामुळे शरीरात एक केमिकल तयार होतं, त्याचं नाव आहे फ्री रॅडिकल्स. फ्रीचा शब्द माहिती ना, फ्री इंटरनॅशनल जातो पण फ्री रॅडिकल्स नावाचं केमिकल तयार होतं. आणि त्या फ्री रॅडिकलचे केमिकल जे तयार होतं बॉडीमध्ये, त्याला इलेक्ट्रॉनची गरज असते. कसली असते? बोला बोला बोला. आणि ते इलेक्ट्रॉन मिळण्यासाठी आपल्या शरीरातलं फ्री रॅडिकल वेगवेगळ्या पार्ट वरती अटॅक करतं आणि तिथून इलेक्ट्रॉन चोरून घेत. समजा त्या फ्री रॅडिकलने आपल्या पॅनक्रियाज वरती अटॅक केला आणि तिथून इलेक्ट्रॉन चोरून घेतले, तुमचा पॅनक्रियाज खराब होतो, तुम्हाला डायबिटीस होतो. फ्री रॅडिकलने जर रक्तवाहिनीवरती अटॅक केला आणि तिथून इलेक्ट्रॉन चोरून घेतले, त्याची भूक आहे इलेक्ट्रॉन चोरले की आपल्याला बीपी होतो. फ्री रॅडिकलने आपल्या DNA वरती अटॅक केला, तिथून इलेक्ट्रॉन चोरले, त्याला कॅन्सर होतो. फ्री रॅडिकलनी आपल्या गुडघ्यावरती अटॅक केला, तिथून इलेक्ट्रॉन चोरले की त्याचा गुडघा निकामी होतो. फ्री रॅडिकलनी किडनीवरती अटॅक केला, इलेक्ट्रॉन चोरले की किडनी खराब होते. म्हणजे आपल्या बॉडीचा सगळ्यात मोठा शत्रू कोण? फ्री रॅडिकल. आपली बायको. फ्री कोण? रॅडिकल. कोण? फ्री रॅडिकल. आणि त्याची भूक काय? इलेक्ट्रॉन. बोला बोला. पण तुम्हाला बाहेरून असं कोणतं तरी सप्लिमेंटरी फूड खावं लागेल ज्याच्यामध्ये लाखो इलेक्ट्रॉन त्याची क्षमता आहे. आणि गुड न्यूज अशी की आमच्या च्यवनप्राश मध्ये आणि ज्यूस मध्ये लाखो इलेक्ट्रॉन त्याची क्षमता असल्यामुळे तुमच्या शरीरामधला फ्री रॅडिकलला ते शांत करेल आणि ते शांत झालं तर वेगवेगळ्या ठिकाणी अटॅक करणार नाही. आणि जर अटॅकच केलं नाही तर बॉडीचे कुठले पार्ट खराब होणार नाही. आणि जर खराब होणार नाही तर आजारी पडायचा. त्यामुळे चुपचाप सकाळी एक पेक मारायचा आमच्या प्रोडक्टचा आणि संध्याकाळी कोमट पाण्यातून नाट्य करायची, भिले करायचा, सबब सांगायची कशी